आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळे शहरातील संकल्प कॉलनी, देवपूर आणि जिल्हा क्रीडा संकुल या आवारात संत रविदास महाराजांची जयंतीचे औचित्य साधत दोन्ही ठिकाणी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठान यांचे फलक अनावरण संस्था अध्यक्ष गजानन निंबोरे तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे आयोजन शहराचे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र अहिरे आणि कल्पना अहिरे यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला। सुरुवातीला फलक अनावरण तर शहरातून भव्य सवाद्याने संत रविदास यांची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सभेच्या स्थळी प्रमुख मान्यवरांनी महाविभूतींना अभिवादन केले। यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर आणि महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी संत रोहिदास सामाजिक प्रदेशाचे राज्य अध्यक्ष गजानन निंबोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पीतांबर शिंदे, महाराष्ट्र महासचिव अशोक वसईकर, महिला आघाडीच्या वंदना वसईकर, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र अहिरे आणि कल्पना अहिरे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तसेच यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थिती लाभली होती। त्यात प्रदेश प्रवक्ता यादवराव सावंत, विजय वसईकर, राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत अहिरे, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार नरेंद्र सोनवणे, प्रदेश संघटक समाधान वसईकर, सुरेश मोरे, काशीनाथ पवार, कृष्णराव विसावे तर शाखाध्यक्ष राजेंद्र अहिरे, अध्यक्ष उपाध्यक्ष सुयोग वसईकर, सचिव हर्षल बागले, प्रियंका वसईकर, हर्षदा बागडे, अमित वसईकर, दुर्गेश वसईकर, पार्थ बागले, सुकलाल बागले यांसह मंदिर समितीचे अध्यक्ष धोंडू ठाकरे, उपाध्यक्ष अशोक अमृतसागर, सचिव राजेंद्र अहिरे यासह सदस्य उपस्थित होते। कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी संत रविदास यांच्या विचारांवर प्रकाशझोत टाकला। सदरची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली। साठी आज आपण या ठिकाणी प्रथम एकत्र राजेंद्र अहिरे साहेब यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी आज आपण एकत्र आलेला आहात, त्याबद्दल मी संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपलं आभार मानून आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। खऱ्या अर्थानं जर म्हणायचं झालं, बोधिसत्व गौतम बुद्धांचा जो काळ होता 900-950 वर्षापूर्वीचा, तो आपल्याला माहिती नाहीये। आपण फक्त 4 भिंतीच्या आत घरातच अडकलेलो होतो। गौतम बुद्धांनी अत्याचार अन्यायाविरुद्ध लढा दिला, परंतु त्या लढ्याचा आवाज देखील ब्राह्मणांनी कमी केला आणि तो परत थांबवण्यात आला। परंतु तो लढा पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर तो लढा पुढे नेण्याचं काम आपले जगद्गुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांनी पुढे नेलं। म्हणून त्या ठिकाणी आपण आज त्यांची 649वी जयंती आज मोठ्या थाटामाटात साजरी या ठिकाणी करत आहोत। त्याच्यानंतर खूपच त्यांचाही काळ संपल्यानंतर सर्वात आपल्या शेवटला परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि आपल्या सर्वांना सोन्याचे दिवस आले। म्हणूनच आज या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये संत रविदास महाराजांची जयंती कोणी जर केली असेल तर ती दिल्ली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम दिल्ली येथे जयंती साजरी केली। तेव्हा आपल्याला कुठेतरी संत रविदास महाराज काय होते हे कळायला लागलं। तसेच शाहू फुले महाराजांनी जशी शिवजयंती शोधली, तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संत रविदास महाराजांची जयंती शोधली। तेव्हा आपल्या लोकांना कळायला लागलं, कारण की 600 आणि 900 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला माहित नाही। आपण काय खाल्लं घरात याचं आपल्याला माहिती नसतं। त्याच्यामुळं माझ्या सर्व समाज बांधवांनी आजच्या घडीला जागृत राहणं, सक्षम होणं, समाजासाठी आवाज उचलणं आजच्या घडीला खूपच महत्वाचं झालेलं आहे। काम सरांनी अलीकडेच माझ्या आई पण बौद्धवासी झालेल्या, पण तरी सुद्धा त्यांना म्हटलं तुमचं म्हणणं मला पाहिजे तसं समजत नाही, तर तुम्ही जे करणार मी आहे ते म्हणाल। तुम्ही अध्यक्ष, मी अध्यक्ष राहीन, सर्व गोष्टी करेन आणि
बंधूंनो, या सामाजिक कार्याचे जे प्रणेते रविदास महाराज आहेत, तर त्या रविदास महाराजांच्या ज्या शिकवणीनुसार ही आमची कॉलनी किंवा ही पंचक्रोशी या ठिकाणी सर तुम्हाला एक सांगतो, तर इथं कोणत्याही धर्मपंथाचं कुठलंही काम असो, सर्वजण एकजुटीने या ठिकाणी येऊन ते कार्य पार पाडत असतात. आणि इथं कुठलाही भेदभाव, फक्त एकटे राजेंद्र आहे सर, तरी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण जयंतीचा जो कार्यक्रम आहे, भूतो न भविष्यती, आता समजा आज 5-50-100 लोक असतील, याच्यानंतर 5-50-100 लोक घरी ऐकतायत आणि त्याच्यानंतर त्याचा प्रसार होईल. आणि आपल्या ज्या सामाजिक ज्या गोष्टी आहेत, आज तुम्ही ज्या सन्मानाने या ठिकाणी बसलेल्या आहेत, मोठ्या थाटामाटात बसलेल्या आहेत भगिनींनो, आधीच्या काळामध्ये काय परत परत त्याच गोष्टी परत, पण इतिहास विस्मरण होऊन चालणार नाही. तर हे जे सन्मानाने तुम्ही या ठिकाणी बसलात, नुसतं मागासवर्गीय नाही तर सवर्ण महिला ज्या भगिनी आहेत त्यांना जे बळ दिलेलं आहे, ते या सामाजिक प्रणेते जेवढ्या विभूती आहेत, या विभूत्यांचं यांनी योगदान केलेलं आहे. त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे. आणि ब्राह्मण्यवाद्यांनी तो जीव कसा गेला, संत तुकारामांना विमानात घेऊन गेले, पुष्पक विमानात घेऊन गेले, अमुक विमानात घेऊन गेले, पण त्यांना ठार मारलं गेलं. संत रविदासाचं पण तेच झालं. कलबुर्गी म्हणा, दाभोळकर म्हणा, जे तुमच्या आईत खाऊ परंपरेला ज्यांनी या ठिकाणी प्रवाहाच्या विरोधात गेले, आजपर्यंतच्या भारत भूमीवर, भारत उपखंडावर प्रवाहाच्या विरोधात किंवा मनुस्मृतीच्या विरोधात जे गेले, त्यांचा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने असा खात्मा केलेला आहे. तर बंधूंनो, इथं आपण सन्मानाने, अहो नुसतं मागासवर्गीयच नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विभूतींनी जे श्रम केले, जे कष्ट केले, आणि त्या कष्टाच्या याच्यावर आज आपण सन्मानाने, हा नुसता आपला सन्मान नाही, याच्या पुढे सुद्धा आपण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे. तर या मंत्राप्रमाणेच असं मी म्हणत नाही, तर आपण एकत्र येऊन समोरच्याची लढा, पण या भारत भूमीवर सन्मानाने दिसला पाहिजे, सन्मानाने व्यावहारिक जीवन त्याचं झालं पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या समोरच्या विभूतींनी या ठिकाणी आपणास ते दिलेलं आहे. या कार्यक्रमात इथले बहुजन समाज जो आहे, आपला कॉलनी परिसर किंवा आपल्या संकल्प कॉलनीमध्ये सर्वच्या सर्व बंधूंनो, तुम्ही जेव्हा मिरवणूक तिकडनं काढत येत होतात, तर या ठिकाणी सर्व मंडळी जमलेली होती, पण त्यांना बाकीच्या गोष्टी माहिती नव्हत्या. तर मिरवणुकीमध्ये पण आपल्याला हे असं व्हायला पाहिजे असं या ठिकाणी. तर इथं सर्व प्रकारचे जे उत्सव समारंभ गुण्यागोविंदाने सर्व गोष्टी असतात. या ठिकाणी कुणावर अन्याय पण होत नाही. आणि एक आवर्जून सांगतो, तर आपण शहरातले कार्यक्रम, शहरातल्या जयंत्या, शहरातले कुठलेही कार्यक्रम करत असतो, ते शहरापुरत्या मर्यादित किंवा त्या शहरात जे आपल्याला दिसतं ते आपण करत असतो. समोर जे व्हिडिओ शूटिंग करतायत सावंत सर, आणि मी त्या शिंदखेडा तालुक्यात, मी त्या तिकडे शहादा वगैरे परिसरामध्ये, तिकडच्या शिरपूर परिसरामध्ये आम्ही दोन्ही कित्येक जयंत्या, शेवाडे गाव असो, रेवाडी गाव असो, वाडी गाव असो, देवी गाव असो, त्या पंचक्रोशीमध्ये तुम्हाला सांगतो, पहिल्या जयंत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संत रविदासांच्या प्रतिमा प्रत्येक गावागावात, मी स्वतः पेंटर पण आहे, चित्रकार पण आहे, मुख्याध्यापक पण होतो. तर आम्ही या दोघ जणांनी त्या ठिकाणी हे काम केलेलं आहे ग्राउंड लेवलला. आणि ग्राउंड लेवलला खूप हाल असतात भगिनींनो, इतके हाल असतात. आणि आपल्या समाजाकडे कोणी पाहायचं वेगळा दृष्टिकोन असतो. तर त्या दोघं तिघं चारी गावांमध्ये संत रविदासांच्या, म्हणजे आपले मंदिरच आहेत, त्या मंदिराच्या परिसरात संत रविदास आणि
भगवान गौतम बुद्ध या संतांचे पण मी त्या ठिकाणी विनामूल्य काम हे केलेलं आहे. का तर सर्व मंडळी किंवा संत जे आहेत ते सर्व स्तरावरचे प्रत्येकाचं काम एकसारखं आहे या हिशोबाने आम्ही केलंय. आणि सावंत सरांना जो त्रास झालेला आहे, आज जी परिस्थिती आहे, तर या सामाजिक क्रांतीचे प्रणेते आहेत. त्याने अनेक नाटकं, अनेक निबंध लेखन, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत सर. आणि याच्यावर त्यांचे खूप हाल झालेले आहेत. आणि त्यांनी जे हाल केलेत, मी व्यासपीठावर सांगतो, त्यांनी जे हाल केलेत, तर मी त्या माणसाला 3 महिनेपर्यंत काय 6 वर्षापर्यंत परत सोडलेलं आहे, नामोल्लेख न घेता. बरोबर आहे की नाही सावंत सर? तर ग्राउंड लेवलला आधी तुम्ही काम करा, खेड्यापाड्यामध्ये जाऊन तुम्ही हे करा. आपले खूप हाल आहेत. आणि आपण आज म्हणतो शहरात असं आहे तसं आहे, खेडेगावात आजही आपली परिस्थिती योग्य नाही. मला चा महाराज म्हणतात. शहाडे गावामध्ये मी त्या वाड्यात राहिलोय, चांभार म्हणतात. प्रत्येक प्रत्येक समाजामध्ये मी 8 वर्ष 36 वर्ष सेवा काढली. जिथं राहिलो तिथं मला तो समाज म्हणतो. आणि माझा निरोपाचा जो होता समारंभ, त्या ठिकाणी मला सर्व तुमचे नातलग जे आपले म्हणजे चांभारांचे, तिथं चांभारच म्हणतात. तर या ज्या गोष्टी आहेत, इतिहास घडवणारे लोक सावंत सर आणि आम्ही, पण आम्ही ग्रामीण भागात करतो. अलीकडे काय होतं, बस शहरापुरते तू अमुक अध्यक्ष, तू टमुक अध्यक्ष, ग्रामीण भागाकडे कोणी लक्ष देत नाही साहेब. आणि याच्या पुढे आता आपली ही जी चर्मकार संघटना असो किंवा प्रतिष्ठान असो, तर ग्राउंड लेवलच्या लोकांना सुद्धा चान्स तुम्ही द्यावं असं माझं मत आहे. आपण आलात आमच्या पावनभूमीमध्ये. राजेंद्र आहिरे साहेबांनी एक आपला समाज अल्पसंख्याक आहे, तर त्यांनी ही प्रथा पाडली. आणि आज एवढे जण आहेत, उद्या जास्तीचे वाढतील. आणि आपलं समाज संघटन हे वाढतं राहील. आणि अशा पद्धतीने मला त्यांनी अध्यक्ष, वास्तविक मी अध्यक्ष लेवलचा माणूस नाहीये, पण तरी मला त्यांचं पाहिजे तसं बोलणं पण मला समजायचं नाही. पण फक्त हो म्हटलं ना, हो, तर मला अध्यक्ष पद दिलं. आणि सर्व समाज बांधवांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी मला ऐकून घेतलं. भरपूर बोलेल मी, पण आता कार्यक्रम म्हणजे जवळपास बराच टाइम झालेला आहे, तर मी आपली रजा घेतो. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.